विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रक्चरल अनालिसिस म्हणजे एसए सिव्हिल मध्ये सेकंड इयर मध्ये इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, ज्याला खूप मुलांचा बॅकलॉग राहतोय. आणि मुलांनो, या सब्जेक्टला आज आपल्याला ज्या मुलांचा हा सब्जेक्ट हा सिव्हिलला 4th सेमिस्टरला येतो, म्हणजे आता बॅकलॉगला आहे. सो हा सब्जेक्ट ज्या मुलांना स्कोरिंग करायचा आहे, ज्यांचे बॅकलॉग आहे, मागच्या वेळी राहून गेला पण यावेळी काढायचाच आहे, कितीतरी मुलांचा क्रिटिकलला जाऊ शकतो. सो मित्रांनो, काळजी करू नका, या सब्जेक्टला आपल्याला पूर्णपणे आज स्कोरिंग करून घ्यायचं आहे. सो कशा प्रकारे राहिलेल्या दिवसात अभ्यास करायचा, काय कशा प्रकारे पेपर लिहायचा, काय इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारले जातात, सगळ्या गोष्टींवरती डिस्कस करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण प्रोफेसर हिरालाल पवार सरांना बोलवलं आहे. सरांचा मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये सर सिव्हिल डिपार्टमेंटला आहे. एसए त्यांनी खूप वेळा शिकवलेला, पेपर चेक केलेला सब्जेक्ट आहे. सो त्यांच्या अनुभवातनं ज्या गोष्टी सर सांगतील त्या आज लिहून घ्या, समजून घ्या आणि त्या वेळेने अभ्यासाला लागा. बघा, तुमचा एसए खूप स्कोरिंगवर निघेल. सो सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत स्टुडिओमध्ये. सर, स्ट्रक्चरल अनालिसिस जो सब्जेक्ट आहे त्याला एवढे बॅकलॉग का लागतात सर? पहिला तर प्रश्न माझा हाच असणार आहे. बरोबर सर. सेकंड इयरच्या मुलांना स्ट्रक्चरल अनालिसिस हा सेकंड सेमिस्टरला असलेला सब्जेक्ट आहे. बरोबर. मे बी एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांना जास्त तर हो. तर त्याच्या आधी त्यांनी मॉस हा सब्जेक्ट पण क्रॉस केलेला असतो. हो. आणि होतं काय सर की मुलांचं तसं बघितलं तर स्ट्रक्चरल अनालिसिस बद्दलचे जे बेसिक फंडामेंटल असतात ना, तिथे बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम येतो. आता होतं काय की अनालिसिस मध्ये जसं की बेंडिंग मुवमेंट काय असते, शिअर फोर्स काय असतो, शिअर स्ट्रेस काय असतो, या बेसिक कन्सेप्ट त्यांच्या मॉस मध्ये झालेल्या असतात आणि तिथे त्यांना त्या क्लिअर होणं गरजेचं असतं. आणि तिथून जे त्याच्यातनं बाहेर पडतात आणि तिथे ज्यावेळेस त्या बेसिक कडे फोकस करत नाही ना, मग ते पुढे दुसऱ्या गेटला येऊन अटकतात. आणि दुसरं गेट म्हणजे एसए. बरोबर. सेकंड सेमिस्टरला. यस. आणि तिथे या मुलांचा प्रॉब्लेम होतो. मग त्यांना परत त्या बेसिक गोष्टी बघणं, करणं हे तेवढं काय तिथे सिंक्रोनाइज होत नाही. बरोबर. आणि स्ट्रक्चरल अनालिसिस याच्यामध्ये काय होतं की अप टू दी लास्ट तुम्हाला सोल्युशन पूर्ण करावे लागतं. ओके. अर्ध्या स्टेप पर्यंत आन्सर सोडून दिलं मग तो कम्प्लीट झाला असं नसतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुमचं बेसिक फंडामेंटल असणं गरजेचं आहे. मग बेसिक फंडामेंटल काय, तर ज्या मुलांना स्ट्रक्चर अनालिसिस डिफिकल्टी आहे त्यांनी आधी मी सांगतो त्या बेसिक फंडामेंटलला बघा. सगळ्यात महत्वाचं स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे काय, डायरेक्ट स्ट्रेस काय असतो, बेंडिंग स्ट्रेस काय असतो, त्याच्यानंतर सिम्पली सपोर्टेड बीम कशाला म्हणतात, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड काय आहे, पॉइंट लोड काय आहे, युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड काय आहे, त्याच्यानंतर आपल्या सपोर्ट कंडिशन्स काय असतात, सपोर्ट कंडिशन नुसार त्याला किती फोर्सेस रिॲक्शन्स आपण देतो, त्याच्यानंतर आपल्या एंड कंडिशन्स काय असतात, त्याचे फॉर्म्युलेज काय असतात. बरोबर. या सगळ्या टेबलला मुलांनी वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एसएफडी, बीएमडी, यस, बरोबर, ते काय आहे ते सगळं मुलांना कळायला पाहिजे. जोपर्यंत हे बेसिक फंडामेंटल त्यांना माहित नाही तोपर्यंत ते स्ट्रक्चरल अनालिसिस मध्ये पास होऊ शकत नाही. मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. सरांनी बारीक बेसिक गोष्टी सांगितल्या, याच्यावर एकदा वर्कआउट करा म्हणजे एसए तुम्ही स्कोरिंग करू शकता. या बॅकलॉगला तो चांगल्या मार्कावर काढू शकता. मित्रांनो, आता महत्वाच्या तुमच्या प्रश्नाकडे येऊया की सरांना आपण आता युनिट वाईज एंड सेम साठी कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, कुठले टॉपिक्स आहेत ज्याच्यावर फोकस केला तर तुमचा एसए स्कोरिंग होऊ शकतो, त्याच्यावर विचारूया. सर, तुम्ही सांगाल? यस. आपण जर एसपीपीयूच्या रेटेड बघितलं सिलेबस मध्ये तर तुम्हाला माहिती युनिट 3, 4, 5 आणि 6 यस असं मुलांना ते कंटेंट आहेत. तर युनिट 3 मध्ये तुम्हाला स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथड आहे. तर स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथडनेच तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्यात फिक्स आहे की एक क्वेश्चन हा तुमचा बीमवर असेल आणि एक क्वेश्चन तुमचा फ्रेमवर असेल. ओके. फ्रेम म्हणजे कोणती, ज्याच्यामध्ये 2 व्हर्टिकल मेंबर असतात, एक हॉरिझॉन्टल मेंबर असतो तुमच्या लँग्वेज मध्ये जर समजून सांगायचं ठरलं तर. आणि बीम म्हटलं की मग त्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स 2 एंड कंडिशन्स येतात आणि एक बीम असते ज्याला एक बाजूला फिक्स असतं आणि 2 सिम्पली सपोर्ट असतात. मी काय सांगतोय लक्षात ठेवा. यस. ज्या 2 एंडला फिक्स बीम आहे ती आणि एक एंड फिक्स, दुसरीकडे 2 सिम्पली सपोर्ट आहे, अशा 2 बीम चे न्यूमेरिकल तुम्ही केलेच पाहिजे. मग त्यात युडीएल असेल, त्यात पॉइंट लोड असेल किंवा युडीएल विथ पॉइंट लोड असेल, असे प्रकार ते त्यात येतात. पण या 2 प्रकारच्या बीमला तुम्हाला स्लोप डिफ्लेक्शन साठी सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यानंतर टोटल 17 मार्क्स साठी एकच फ्रेम येते स्लोप अँड डिफ्लेक्शन मध्ये. एकच 17 मार्कचा क्वेश्चन असतो. 17 मार्काचा. यस. पण होतं काय की मुलांचं स्लोप अँड डिफ्लेक्शन मध्ये ज्या स्टेप सॉल्व्ह करताना फ्रेमला काय होतं की त्यांच्या ज्या सपोर्ट कंडिशन्स असतात त्या कन्सिडर करताना ज्यावेळेस ते तिथे इक्वेशन तयार करतात,
मग तिथे मुलांची गडबड होते, म्हणून फ्रेमचा एवढा मोठा मार्कचा क्वेश्चन असूनही मुलं चुकतात. ओके. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की बीमला तुम्ही सॉल्व्ह करा, जरी हा 17 मार्कचा क्वेश्चन असला तरी. त्याच्यानंतर युनिट नंबर जर आपण 4 कडे गेलं तर तुम्हाला मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड आहे, MDM. बरोबर. तर स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथडच्या पहिल्या 3 स्टेप हे MDM मध्ये सेम आहेत. मग त्याच्यामध्ये पुढे तुम्हाला मुवमेंट चे कॅल्क्युलेशन्स करून पुढच्या ऍडिशनल स्टेप्स आहेत, एवढाच त्याच्यामध्ये फरक आहे. पण स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथड मध्ये जे बेसिक आहे तिथे पण बीम आहे, इथे पण बीम आहे, तिथे पण फ्रेम येणार आहे ऑरला, इथे पण परत 18 मार्काचा एकच फ्रेमचा क्वेश्चन असणार आहे. बरोबर. म्हणजे बघा, तुमचा पॅटर्न फिक्स आहे, क्वेश्चन फिक्स आहे, व्हॅल्यू चेंज होणार आहे, व्हॅल्यू चेंज, लोडिंग कंडिशन चेंज होणार आहे. यस. बस एवढ्यासाठीच तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. आणि परत एकदा सांगतो की तुम्हाला स्टेप्स माहित पाहिजे काय काय आहे. बरोबर. आणि स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथड असेल, MDM असेल, त्याच्यानंतर युनिट 5 मध्ये गेल्यानंतर आता आहे स्टिफनेस मॅट्रिक्स मेथड. तर स्टिफनेस मॅट्रिक्स मेथड मध्ये परत एक क्वेश्चन बीमवर, एक क्वेश्चन फ्रेमवर, म्हणजे काही चेंज होत नाही सर, फक्त मेथड चेंज होत आहे. यस, सेम. तिथे पण तुम्हाला परत स्लोप अँड डिफ्लेक्शन मध्ये फिक्स एंड मुवमेंट नावाचा जो टॉपिक आहे, फिक्स एंड मुवमेंट नावाचा जो पार्ट आहे, तो प्रत्येक स्टुडंटला यायलाच पाहिजे. फिक्स एंड मुवमेंट फॉर युडियल, फिक्स एंड मुवमेंट फॉर सेंटर पॉइंट लोड, बरोबर, फिक्स एंड मुवमेंट फॉर पॉइंट लोड फ्रॉम ए लेफ्ट सपोर्ट, पॉइंट लोड फ्रॉम बी सपोर्ट. या सगळ्या कंडिशन्स तुम्हाला तोंडपाठ पाहिजे, त्याचे फॉर्म्युले तोंडपाठ पाहिजे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. बरोबर. तर हे खूप महत्वाचं आहे आणि यावरच तुमचे पुढचे न्यूमेरिकल डिपेंड करतात. आता जो आपण लास्ट युनिटकडे, युनिट नंबर 6 कडे, तर युनिट नंबर 6 मध्ये गेल्यानंतर 2 क्वेश्चन फिक्स येतात. त्यातला पहिला सांगतो, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आताच लिहून घ्या. तुम्हाला शेप फॅक्टर कॅल्क्युलेट करायला येतात, प्लास्टिक मुवमेंट आणि शेप फॅक्टर. तो पण सांगतो, टी सेक्शनचा येतो म्हणजे येतो. काय म्हटलंय मी? टी सेक्शन वरचा शेप फॅक्टर प्लास्टिक मुवमेंट तुम्हाला येतो म्हणजे येतो. त्याच्यात शेप फॅक्टर म्हणजे काय, प्लास्टिक मुवमेंट म्हणजे काय, प्लास्टिक हिंज म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. आणि त्याच्यातच अजून एक क्वेश्चन आहे तुम्हाला, तो म्हणजे प्लास्टिक अनालिसिस. त्याच्यात पण सांगतो सिम्पली सपोर्टेड बीम विथ इंटरमिडिएट सपोर्ट विथ पॉइंट लोड, हे तुम्हाला येतं म्हणजे येतं. बरोबर. तर एवढं केलं की तुम्हाला स्ट्रक्चरल अनालिसिस मध्ये मोर दॅन 60 मार्क्स मिळू शकतात. शुअर सर. सर खूप सुंदर प्रकारे त्यांना खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही देऊन दिले. सर आता अजून एक प्रश्न राहील माझा, की आता ज्या मुलांना आता स्कोरिंग करायची, ऑब्व्हियसली बॅकलॉगचा पेपर आहे, पण तरी त्यांना वाटतंय 60 अबोव जायचं, सो त्या केसमध्ये काय काय चुका मुलांनी टाळाव्यात? एसए मध्ये काय काय चुका होता पेपर? करेक्ट. एसए मध्ये सगळ्यात महत्वाची चूक असते की त्यांना फिक्स एंड मुवमेंटच माहित नसते. प्रत्येक कंडिशनची, प्रत्येक लोडिंग कंडिशनची फिक्स एंड मुवमेंट माहित नसते. फिक्स एंड मुवमेंट चुकते आणि पुढे स्टेप्स माहित असूनही उपयोग होत नाही. बरोबर. म्हणून सगळ्यात महत्वाची काळजी आहे की मला सेंटर पॉइंट लोड असेल, युडियल असेल किंवा पॉइंट लोड फ्रॉम सपोर्ट असेल, या केसमध्ये फिक्स एंड मुवमेंट कशी घेतात हे मला माहितच पाहिजे. आणि ते पण स्पॅन वाईज व्यवस्थित तुम्हाला ते सॉल्व्ह करता आली पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस लास्टला बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ करता, शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ करता, त्यावेळेस त्या लोडिंग कंडिशननुसार, युडियल असेल, पॉइंट लोड असेल, फ्रेम असेल, तर त्याच्यामध्ये ती डायग्रामचा शेप कसा आहे हे बघून जा. ते चुकल्यामुळे पण मार्क्स रिड्यूस होतात. करेक्ट. ह्या सगळ्या गोष्टी यांनी करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे यांचं प्रॅक्टिस ऑफ कॅल्क्युलेशन्स. कारण एसए हा असा सब्जेक्ट आहे की ते नंबर ऑफ कॅल्क्युलेशन्स आहेत, नंबर ऑफ कॅल्क्युलेशन, एक्झाम्पल 17 करेक्ट रिपीटेड स्टेप्स आहेत. आणि तिथे मुलं काय करतात, प्लस मायनस साईन घेताना चुकतात आणि प्रॅक्टिस नसल्यामुळे कॅल्क्युलेशन चुकतात. जस्ट वाचतात ना, सोडवत नाही. सोडवायला पाहिजे, ऍटलिस्ट वन्स तुम्ही एक प्रकार सोडवलाच पाहिजे. बरोबर. सर PYQ किती करायला पाहिजे पोरांनी? मी सजेस्ट करेल की तुम्ही मागचे 3 क्वेश्चन पेपर बघायलाच हवे. येस, विथ ऑप्शन. येस, कारण कसं असतं, एक जनरल थिअरी आहे की दोघांमध्ये जज होत नाही. काय असतं, हा म्हणतो येस, हा म्हणतो नो. बरोबर. इथे 50% चान्सेस असतात. बरोबर. पण ज्यावेळेस मी तिसरा त्याच्यामध्ये घेतो ना, मग याच्यात पॉसिबिलिटी वाढते, येसची की नो की. मग आपण तिथे लगेच फायनल डिसिजन देऊन टाकतो. म्हणून 3 PYQ माझे असायलाच पाहिजे. 1 पण नको, 2 पण नको, पण 3. मग 3 मला जज करून देतो की यस, पॉसिबिलिटी मेजॉरिटी कोणाची जास्त आहे. बरोबर. येस, सो दॅट्स वाय 3 PYQ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नक्कीच. सुंदर सर, खूप सुंदर प्रकारे तुम्ही मार्गदर्शन दिलं. आणि मला खात्री आहे सर की जे पोरं आता बॅकलॉगचेच पोरं आहे, जे व्हिडिओ बघत असतील, सो त्यांना एक लास्ट घाबरलेले आहेत सर, सो त्यांना काहीतरी तुम्ही सांगा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे PYQ बघितल्या घाबरून जायचं नाही. PYQ बघितल्या एक पेपरवर लगेच अनालिसिस करायचं की कोणता टाईप किती वेळा आलाय.
बरोबर. आणि त्याला 100% मार्क करून घ्यायचं आणि त्याचेच क्वेश्चन फक्त प्रॅक्टिस करायचे. येस. आणि प्रॅक्टिस केल्यानंतर ठरवायचं की एवढं केल्यावर किती मार्क्स मिळतात. मग तुम्हालाच कळेल की अरे 50 मार्काच्या वर कॅल्क्युलेशन येऊन गेलं, मग का घाबरायचं. करेक्ट. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. येस. सो मुलांनो, सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या लिहून घ्या, प्रश्नपत्रिका घ्या, लगेच कामाला लागा. एसेचं बिलकुल टेन्शन नका घेऊ. आणि तुम्हाला वाटतंय की मला खरोखर स्कोरिंग करायचं, सरांनी एवढ्या सुंदर प्रकारे सांगितलं, सरांकडूनच तुम्हाला जर एसे शिकायचं असेल तर नक्की तुम्ही पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये सरांनी पूर्ण व्हिडिओ लेक्चरचा कोर्स दिला आहे. त्यात ईच अँड एव्हरी टॉपिक जे डिस्कस केले ते शिकवलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने मराठीमध्ये. विथ PYQ आहे, त्याच्यात एक PYQ सॉल्व आहे, पेपर पॅटर्न आहे, नोट्स आहे, सगळ्या गोष्टी दिल्या आहे. सो या संदर्भात सुद्धा तुम्हाला काही माहिती लागली, तुम्ही खाली कॉन्टॅक्ट आहे, कॉल करू शकता, माहिती घेऊ शकता आणि पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करून अभ्यास करून तुमचा एसे स्कोरिंग करा. तसं हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंड्सला सजेस्ट करा, जेणेकरून एसे हा प्रत्येकाचा स्कोरिंग व्हायलाच पाहिजे. सो थँक्यू सर वन्स अगेन. येस.